ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. आपण आज या भागामध्ये एका गणेश भक्ताची कथा श्रवण करणार आहोत. ही एका गणेश भक्ताची कथा जे ऐकतील त्यांच्या भाग्यातील सर्व दुःखे, संकटे, गरिबी दूर करून त्यांच्या भाग्यात चमत्कार घडून येईल. तसेच भक्तांना थक्क करणारी अनुभूती येईल. सदैव त्यांच्या कुटुंबाचे रक्षण होईल. मंगळवारी श्री गणेशाची विशेष पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख, संकटे दूर होतील. तसेच तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष किंवा बुध दोष असेल तर ते देखील या उपायाने दूर करता येतो. ज्यांना शक्य नसेल त्यांनी ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने तेवढेच पुण्य मिळते. श्री गणेश पुराण कथा सार. अध्याय 18. भविष्यकाराचा शेवट. एक दिवस काशी नगरात एक ज्योतिषी आला. तो हाती पंचांग पाटी घेऊन घरातील लोकांचे भविष्य सांगत फिरू लागला. तोच भविष्यकार एके दिवशी सरळ काशी राजाच्या दरबारात येऊन हजर झाला. त्याने राजाची भेट घेतली आणि तो राजा सांगू लागला, हे राजन, माझे नाव हेम ज्योतिषी. मी गंधर्व लोकातून आलो आहे. मला भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान आहे. राजन, मला तुला हे सांगताना फार वाईट वाटते की माझ्या दिव्य दृष्टीत असे दिसते आहे की कोणी एक ऋषीपुत्र हा सध्या तुझ्या नगरात येऊन राहतो आहे. राजा, तू आणि तुझ्या या नगरीवरचे तेच अरिष्ट आहे. त्याच्या इथे राहण्याचे फारच लवकर तू आणि तुझ्या या नगरीचा नाश होणार आहे. मी तुला सावध करण्यासाठी आलो आहे. हा बालक तुमचा रक्षक नाही तर तो भक्षक आहे. तेव्हा सत्वर तू या बालकाचा त्याग कर. त्याला या नगरीतून दूर कोठेतरी लांब हकलून दे. पण ज्योतिषाचे ते बोलणे काशी राजाच्या मनास मात्र पटेना. तो म्हणू लागला, हे तुमचे बोलणे मी सत्य कसे मानावे? या बालकाने अनेक राक्षसांचा आमच्या समोर संहार केला आहे. त्याने जळलेली नगरी त्यांच्या कृपा कटाक्षाने पूर्ववत केली आहे. अनेकदा मी आणि माझ्या नगरीचे रक्षण केले आहे. मी तुझे म्हणणे खरे का आणि कसे मानू? तेवढ्यात कुठूनचा मोहतकंठ धावत धावत इथे आला आणि आपल्या हात पुढे करून म्हणाला, ज्योतिष बुवा, तुम्हाला या हाताचे भविष्य सांगता येते का पहा. तेव्हा त्या ज्योतिषाने बालकाचा हात पाहिला आणि दुसऱ्या क्षणी तो सांगू लागला, तू लवकरच विहिरीत पडणार आहेस. त्यात तुला मरण आले नाही तर तू भर समुद्रात वाहत जाशील किंवा तुझ्या अंगावर प्रचंड मोठा पर्वत कोसळेल. इकडे तो नाटकी ज्योतिषी असाच काही बाता मारत असताना मोहतकंठाने राजाच्या हातातील अंगठी काढून आपल्या मुठीत ठेवली. तो त्या ज्योतिषाला म्हणाला, राजाची अंगठी कुठे आहे? ज्योतिषी म्हणाला, मी अंगठी कुठे आहे ते सांगतो, पण ती अंगठी मलाच दे. त्यावर मोहतकंठ म्हणाला, हो ना, ती अंगठी मी तुलाच देणार आहे, ही घे. असे म्हणून मोहतकंठाने आपल्या हातातील ती एवढीशी अंगठी त्या ज्योतिषाच्या छातीवर फेकून मारली आणि दुसऱ्या क्षणी सर्वांना त्या ज्योतिषाच्या जागी एका राक्षसाचे भयानक प्रेत पडलेले दिसले. सर्वांना तो प्रकार पाहून मोठे आश्चर्य वाटले. सर्वांनी मोहतकंठाचे आभार मानले. अध्याय 19. कुंपक आणि कंदर दैत्याचा वध. नरांतक एका मागून एक राक्षसपुरांना मोहतकंठाच्या नाशासाठी पाठवत होता. पण मोहतकंठाला नव्हे तर त्या राक्षसांनाच मरण पत्करावे लागत होते. त्यामुळे नरांतकाच्या मनातला राग अधिकच वाढत होता. यावेळी नरांतकाने कुंपण आणि कंदर या दोघांना त्या काशी राजाच्या नगरीचा विध्वंस करण्यासाठी पाठवले. कुंपक ह्याने एका मोठ्या विस्तीर्ण विहिरीचे रूप घेतले तर कंदरने एका मुलाचे. एकदा खेळत खेळत कुणाच्या न कळत मोहतकंठ त्या मुलाबरोबर खेळायला गेला. ती संधी साधून कंदरने मोहतकंठाचे हात पाय बांधून त्याला त्या विहिरीत टाकले. मुले विहिरीत पडल्याची वार्ता राजापर्यंत पोहोचताच तो मोहतकंठाच्या चिंतेने तिकडे धावला. कंदराने मोहतकंठास खोल ओढत ओढत पार तळाशी नेले. कंदर पुढे आणि मोहतकंठ मागे. कुंपकाला वाटले पुढे आलाय तोच मोहतकंठ, म्हणून विहिरीतल्या दुष्ट राक्षसाने त्यास गिळून टाकले. कंदराने आपले मूळ रूप धारण करण्यास सुरुवात करताच कुंपकाचे तोंड फाटले. त्यांनी मोहतकंठास मारण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी न होता त्या दोन राक्षसांना मोहतकंठांनी मारले आणि स्वतः सुरक्षितपणे विहिरीच्या वर आला. मोहतकंठास सुरक्षित परत आलेले पाहून राजास फार आनंद झाला. त्याने त्या आनंदात नगरीत साखर वाटली. अध्याय 20. अंधक, अघोसूर आणि तृंग यांचा वध. कुंपक आणि कंदर यांच्या मृत्यूच्या वार्तेने नरांतकाची चिंता वाढली. त्याला काय करावे, कशा प्रकारे आपल्या भावाच्या मृत्यूचा सूड घ्यावा हेच त्याला कळेना. कारण
तो जी चाल खेळत होता ती चाल मोहतकंठ पार उधळून लावत होता. आता तर त्याने खास एकदम 3 मायावी राक्षस काशी राजाच्या नगरीत पाठवले. ते मायावी शक्तीचा प्रयोग करण्यात फार निशांत होते. त्यांची नावे होती अंधक, अबोसूर आणि तृंग. यावेळी आपल्या मायावी शक्तीचा पुरेपूर वापर करा आणि काशी राजाची सर्व नगरीस त्या ऋषीपुत्राबरोबर एकदम खलास करून या, असे आदेश नरांतकाने या तिघांना दिले होते. त्याप्रमाणे या तिघांनी त्या नगरीत प्रवेश केला. मात्र एकामागोमेक एक अशा विचित्र घटना घडू लागल्या. अचानक एक दिवशी पाहता पाहता सारा प्रकाश लोप पावला आणि सर्वत्र भयानक अंधार झाला. अचानक विजा कडकडून प्रचंड पाऊस कोसळू लागला. नगरीच्या संरक्षण भिंती बाहेरची जमीन खचली. तिथे प्रचंड पाणी साठून जणू नगरीभोवती पाण्याचा खंदकच तयार झाला. या सर्व प्रकारांनी काशी नगरीची प्रजा सैरभैर झाली. काय करावे ते कोणालाच कळेना. सारेजण राजाकडे धावले. राजाने मोठ्या आशेने मोहतकंठाकडे पाहिले. मात्र त्याने सर्वांना आपल्या प्रेमळ नजरेने न घाबरता शांत राहा अशी खूण केली. पाहता पाहता त्या बालकाने एका विशाल वटवृक्षाचे रूप धारण करून सर्व प्रजेस आपल्या आश्रयात घेतले. त्या वृक्षावरून एक भला मोठा पक्षी खाली उतरला. त्या पक्षाने आपल्या विशाल चोचीने सगळे पाणी एका घोटात पिऊन टाकले. तो तृंग राक्षस एका पर्वताचे रूप घेऊन त्या वटवृक्षावर आदळण्यासाठी आला. तर त्या पक्षाने आपल्या पंखाच्या एका फटकाराने त्या डोंगराचा चुरा केला. मोहतकंठाने ते पक्षी रूप घेतले होते. त्याने त्या मायावी राक्षसांना ओळखले, त्यांना बाहेर काढले आणि आपल्या चोचीने त्यांचे लचके तोडून त्या तिघांनी राक्षसांचा वध केला. राक्षस मरण पावताच सारे काही अगदी पूर्वीसारखे झाले. सर्वांनी मोहतकंठाचे आभार मानले. अध्याय 21 अंबोसुराच्या मातेचा वध. नरांतकाने पाठवलेल्या 3 राक्षसांना मोहतकंठाने म्हणजेच गणेशाने मारले. तेव्हा त्याचे शिर उडून त्याच्या मातेच्या अंगणात पडले. अंबोसुराचे मुंडके अंगणात पडलेले पाहून त्याच्या मातेने असा म्हणून निश्चय केला की ज्या मोहतकंठाने माझ्या मुलास मारले त्याचे शिर कापून आणल्यावरच मी माझ्या मुलाचे अंत्यसंस्कार करीन. तिने यावेळी कोणी आपल्याला ओळखू नये म्हणून एक नवेच रूप धारण केले. ते सुंदर रूप होते माता अदितीचे. त्या रूपात ती नगरात आल्याने कोणाच कसलाच संशय आला नाही. उलट प्रत्यक्ष देव माता आपल्याकडे आली या आनंदाने राजाने आदिमातेचे उत्सुकपूर्ण स्वागत केले. काशी राजाने तिला हात जोडून प्रार्थना केली की देवमाते, आता या शुभ समयी तू माझ्या नगरीत आली आहेस. आता विवाह समारंभ जवळ आला आहे, तेव्हा तू इथेच राहा. तिने राजाची ती विनंती मान्य केली. आपली माता भेटायला आली आहे ही वार्ता समजताच मोहतकंठ धावत धावत जाऊन तिच्या मांडीवर बसला. माते म्हणून त्याने तिच्या डोळ्यात पाहिले. मात्र आणि दुसऱ्या क्षणी मोहतकंठाने ओळखले की ती नेमकी कोण आहे. त्याने मातेकडे माझ्यासाठी काय खाऊ आणलास अशी मागणी केली. तिने पदरातले लाडू त्याला दिले. त्याने एकामाग एक लाडू खाऊन टाकले. आता काय होतंय ते ती पाहू लागली, कारण तिने त्या लाडवात विष कालवले होते. ते मोहतकंठांनी खाल्ले होते, पण झाले असे की मोहतकंठावर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही. उलट मांडीवरच्या बालकाचे वजन इतके वाढत गेले की त्या वजनाखाली चिरडून तिचा अंत झाला. जेव्हा ही मोठी किंकाळी ऐकू आली तेव्हा राजाने येऊन पाहिले तर काय, ती माता अदिती नव्हे तर एक मायावी रूप घेऊन मोहतकंठास माराय आलेली राक्षसाची माता होती. अध्याय 22 एक श्रद्धाळू दाम्पत्य. काशी राजाच्या नगरीतील जवळजवळ सर्वच प्रजाजनांची आता मनोमन खात्री झाली होती की मोहतकंठ हा नक्कीच एक देवी अवतार आहे. तो बालक रूपाने आपल्या नगरात येऊन आपले रक्षण करतो आहे. मोहतकंठ बद्दलचा लोकमानसातला आदर हा असा दिवसेंदिवस वाढत होता. एक दिवस नगरवासियांनी मोहतकंठास विनंती केली की हे देवा, आमची अशी इच्छा आहे की तू आमच्या घरी भोजनास यावे. त्यावर मोहतकंठ त्यांना म्हणाला, वा, हे तर फार छान. मला तुमच्या प्रत्येकाकडे नक्की यायला आवडेल, कारण तुमचे माझ्यावर प्रेम आहे. तुम्ही मला आपला मानता, पण त्यासाठी आधी तुम्हाला काशी राजाची परवानगी घ्यावी लागेल. मी त्यांच्या घरचा पाहुणा आहे. त्याने होय म्हटले तर मी तुमच्या घरी नक्की येईन. मोहतकंठाचे हे बोलणे आणि विनय पाहून काशी राजाने त्यास परवानगी दिली. त्यामुळे सर्व नगरजनांना अपूर्व आनंद झाला. त्या नगरीतच एक शुक्ल नावाचा गरीब ब्राह्मण आणि त्याची विद्रुमा नावाची धर्मपत्नी ही गरीब दंपती राहत होती.
हे दोघे ईश्वरनिष्ठ, श्रद्ध, श्रद्धाळू आणि धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांना जेव्हा हा समाचार कळाला की मोहतकंटक बालक हा लोकांच्या घरी भोजनास येणार आहे, तेव्हा त्यांना मोठा आनंद झाला. पण शुक्ल ब्राह्मणाला अशी चिंता होती की आपण हे असे अत्यंत गरीब, आपल्याजवळ ना डाळ तांदूळ, आपण त्या देवाला काय भोजन देणार. तो पत्नीला म्हणाला, प्रिये, मोहतकंठाने आपल्या घरी यावे, 4 घास खावेत असे मला पण वाटते, पण हे कसे शक्य होणार. त्यावर विद्रुमा म्हणाली, स्वामी, मोहतकंठ ईश्वराचा अवतार आहे. ईश्वर भक्तांच्या मनातला भाव पाहतो. तो भावाला भुकेला आहे. मी चटणी, भाकरी आणि तांदळाच्या कण्या शिजवल्या आहेत. तो नक्की आपल्या घरी भोजनास येईल. आपण फक्त भक्तिभावाने त्याला विनंती करूया आणि वाट पाहूया. अध्याय 23. भगवंत भोजना भक्ता घरी. काशी राजाच्या नगरीत श्री गणेश हा मोहतकंठ नावाच्या ऋषी कुमाराच्या रूपात वास्तव्य करून आहे. ही वार्ता जेव्हा स्वर्गलोकी सनक अन सनंदन यांना कळाली, तेव्हा ते मुद्दाम त्या दिव्य बालकाचे दर्शन घेण्यासाठी राजवाड्याकडे आले. काशी राजाने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांना येण्याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, हे राजन, तू मोठा भाग्यवान, पुण्यवान आहेस. साक्षात श्री गणेश तुझ्याकडे मोहतकंठाच्या रूपाने निवास करून आहे. तुला त्यांचे नित्य दर्शन सेवा करते आहे. आम्ही त्याच्या दर्शनासाठी आलो आहोत. कोठे आहे ते बालक. ते असं विचारत असताना तिथे मोहतकंठ आला. तोच गजानन ही साक्ष त्याच्या हातातील मोदक देत होता. ते दिव्य ऋषी बालक पाहून त्या दोघांनाही पुढे होऊन त्याच्या पायास हात लावून दर्शन घेतले. डोळे मिटताच त्यांना आपल्या समोर श्री गजानन उभा असल्याचे प्रत्ययास आले. डोळे उघडून पाहतात तर समोर ऋषीपुत्र. मोहतकंठाच्या दर्शन भेटीने त्यांना मोठा आनंद झाला. त्यानंतर ते मध्यान्ह स्नानासाठी गंगेवर गेले. इकडे मोहतकंठाने सरळ धावत धावत जाऊन फक्त शुक्ल आणि त्यांची पत्नी विद्रुमा यांचे घर गाठले. ते दोघे गरीब श्रद्ध भक्त त्या रूपात भगवंत आपल्या घरी कधी येईल याची वाट पाहत होते. मोहतकंठास घरी आलेला पाहून त्या दंपतीला अपूर्व आनंद झाला. दोघांनी त्याचे प्रातःपक्षालन केले, भाऊपूजा केली आणि चटणी, भाकरी आणि कण्याची ताटली त्याच्या पुढे ठेवली व दोघे हात जोडून उभे राहिले. एखादे पंचपक्वानाचे ताट आवडीने खावे तशी ती भाकरी व कण्या खाऊन गणेशाने तृप्तीची ढेकर दिली. वर मागा असे सांगितले. त्याने जन्मोजन्मी तुझी भक्ती लाभो असा वर मागितला. तथास्तु म्हणून मोहतकंठ तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने राजमहली परत आला. अध्याय 24. घरोघरी मोहतकंठ दर्शन. इकडे मोहतकंठ हा त्या गरीब ब्राह्मणाकडे भोजन करून राजमहाली येऊन झोपला. परंतु तिकडे नगरवासी लोक मात्र आपल्या घरी पूजेची जेवणाची तयारी करून त्याची वाट पाहत होते. शेवटी येतो म्हणून सांगूनही बाल मोहतकंठ आपल्या घरी भोजनास का आला नाही हे पाहायला काही लोक राजवाड्याकडे आले. तरी ते मोहतकंठ मजेत झोपलेला. लोकांनी राजाला विचारले की तो का झोपला आहे. त्यावर राजा म्हणाला, तो आत्ताच नगरातून भोजन करून आला म्हणून झोपलाय. राजाचे ते उत्तर ऐकले आणि लोकांना मोठे आश्चर्य वाटले. मोहतकंठ आपल्या घरी तर आला नाही, जेवला नाही, मग तो गेला तरी कोणाच्या घरी, केव्हा आणि कधी आणि का. आता मात्र लोकांनी निश्चय केला की जर मोहतकंठ हा आपल्या घरी भोजनास येत नसेल तर आपण सुद्धा भोजन करायचे नाही. मग त्याच निश्चयाने लोक तिथेच बसून राहिले. भक्त भाविकांनी ही भावना मोहतकंठास कळली. तो उठला आणि त्यांच्याकडे येऊन म्हणाला, चला मी येतोच, तुम्ही पुढे व्हा, पाणी मांडा. इकडे सनक आणि सनंदन गंगेवर स्नान करून एका विप्रा घरी भोजनास येऊन पाहतात तो काय. घरातले लोक श्री गणेशासोबत जेवत आहेत. त्या दोघांना आश्चर्य वाटले, अचंबा वाटला. पुढच्या घरात डोकावून पाहावे तर ते चित्र. असं करत करत ते नगरीतल्या प्रत्येक घरात श्री गजाननास मोहतकंठाच्या रूपात भोजन करताना पाहून चकित झाले. त्याचबरोबर त्यांना आणखी एका गोष्टीची खात्री झाली की एकाच वेळी इतके अनंत अवतार घेऊन सर्वांना एकाच वेळी सुखावणारा हा बालक म्हणजे नक्कीच ईश्वरी अवतार आहे. सनक सनंदाच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्यांच्या मनातल्या सर्व शंका कुशंका दूर झाल्या. त्यांनी त्या नगरीत एक भव्य मंदिर उभारून तिथे गणेश मूर्तीची स्थापना केली. अध्याय 25. प्रेमभक्तीची आवड देवा. काशी राजांच्या नगरीत आल्याने सनक सनंदनाचे तर जणू भाग्यच उजळले. त्यांना मोहतकंठाच्या रूपात श्री गणेशाचे दर्शन घडले. गंगा स्नान झाले. नाना रूपांनी भाविकांच्या प्रिय भक्तांच्या भक्तीस भुललेल्या एकाच वेळी अनेक रूपे धारण करून सर्वांना आपल्या दर्शन भेटीने सुखवणाऱ्या त्या देवी अवतारास पाहून त्यांना अपूर्व आनंद झाला. त्या दोघांनी त्या नगरीत आपल्याला हे परम भाग्यकारी देवदर्शन घडले
तिथे गणेश मंदिर उभे केले. त्यांच्या शुद्ध निर्मळ भक्तीने गणेशाने प्रसन्न होऊन त्यांना शुभ आशीर्वाद इच्छित वर प्रदान केले. त्यांनी त्या भव्य मंदिराबाहेर एक कुंडाची स्थापना केली. त्यास गणेश कुंडचे नाव दिले. हा कथाभाग ऐकल्यावर महर्षी व्यासांनी ब्रह्मदेवास एक प्रश्न विचारला. पिताजी, काशीराजाच्या नगरीत मोहतकंठाच्या रूपाने श्री गजानन हा त्या गरीब शुक्ल ब्राह्मणाच्या घरीच प्रथम का गेला? त्याने त्या ब्राह्मणाकडचे जेवणच प्रथम का बरे स्वीकारले? त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, वत्सा, भगवंत हा शुद्ध भावनेचा भुकेला आहे. हे काय तुला नव्याने सांगण्याची गरज आहे का? त्याने त्या विप्र दंपतीचे शुद्ध भाव निर्मळ भक्ती पाहिली आणि त्यांना प्रथम प्राधान्य दिले. इतकेच, या कृतीमधून महतकंठाच्या निमित्ताने देवांनी पुन्हा एकदा हीच गोष्ट स्पष्ट करून दाखवली की तुमचा शुद्ध भाव, भक्ती, समर्पण हे देव पाहत असतो. तो त्याला तुम्ही किती किंमत, वस्त्रालंकार घातलेत का, त्याच्या पुढल्यातल्या नैवेद्याच्या ताटात किती प्रकार घातले आहेत हे तो पाहत नाही. देवाला आपले सर्वच भक्त प्रिय असतात. म्हणून तर मोहतकंठाने अनेक रूपे धारण करून प्रत्येकाच्या घरचा नैवेद्य खाल्ला. प्रत्येकाला त्याने देव माझ्या घरी आला, देवाने माझी भावपूजा स्वीकारली, त्याने माझ्या घरचे जेवण गोड मानून स्वीकारले, तृप्तीची ढेकर दिली आणि जाताना कल्याणमस्तू आशीर्वाद दिला. खऱ्या श्रद्ध भक्ताला यापेक्षा अन्य अनुभूती ती काय आणि कोणती हवी असते? ओम गणपते नमः. पुढील कथा पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गणपते नमः असे लिहा. धन्यवाद.